भयंकर, अमानवी आणि अंगावर काटा आणणारी बातमी. राजकारणाची हाव माणसाला कुठल्या थराला नेऊ शकते याचं सुन्न करणारा उदाहरण आज महाराष्ट्र समोर आलंय. सरपंच होण्याचं स्वप्न आणि त्या स्वप्नासाठी पोटच्या मुलीचा बळी. होय, नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात एका नराधम पित्याने आपल्या अवघ्या 6 वर्षाच्या चिमुकलेला थेट तेलंगणातील कालव्यात ढकलून दिलं. कारण काय तर ग्रामपंचायतीची निवडणूक. सरपंच पदासाठी अपात्र ठरू नये म्हणून 2 अपत्यांच्या नियमात बसायचं होतं. या पित्याला 3 मुलं होती, एक मुलगा आणि 6 वर्षाच्या जुळ्या मुली. आणि त्याने काय केलं? स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षापोटी एका निष्पाप जीवाचं आयुष्य संपवलं. हा पिता नाही, हा माणूस नाही, हा राक्षस आहे. प्रश्न फक्त गुन्हाचा नाही, प्रश्न आहे समाजाच्या विवेकाचा. सत्तेसाठी माणूस इतका अंध होतो का की पोटच्या मुलीचाही जीव घे? आज सरपंच पदासाठी हत्या, उद्या काय? हा फक्त गुन्हा नाही, ही संपूर्ण समाजाला हादरवणारी चेतावणी आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी. कारण जर अशा मानसिकतेला आळा बसला नाही तर उद्या नातेसंबंधांची किंमत शून्य होईल.